हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. ज्योती लाईफस्टाईल चॅनलमध्ये मी ज्योती आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण साधी सलवार कशी शिवायची आहे ते बघणार आहोत. चला तर मग आपण आजच्या छान अशा नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण इथं सलवारसाठी घेतलेला कपडा हा 4 फोल्ड करून घेतलेला आहे आणि बंद बाजू आहे ती आपल्या साईडला करायची आहे. तर इथं वरून जी मी लाईन ड्रॉ केली आहे ती आहे 9.5 इंचांची. अशा प्रकारे ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि आता इथं आपल्याला सलवारची पूर्ण उंची वजा 5 इंच करायची आहे. तर माझ्या सलवारची उंची आहे 40 इंच. तर मग मी त्यातून वजा 5 इंच केलं तर मला 35 मिळाले आहेत. तर मी 35 इंचांची इथं सलवारची डायग्राम आखून घेणार आहे कापडावरती. बघा इथं 35 इंच मी घेतलेला आहे. आणि खाली आपण बॉटम आपल्याला किती हवा आहे ते आपण इथं आखून घेणार आहोत. बघा मी इथं बॉटम घेतलेला आहे 7.5 इंचांचा. तर त्याच्यात प्लस 1.5 इंच मार्जिन करायचं आपल्याला. 7.5, 8.5 आणि 9 इंच आपल्याला बॉटम ठेवायचा आहे. आणि अशी तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची. अशा प्रकारे तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि इथं लाईन जॉईन करायच्या अगोदर एक अर्धा इंच असं थोडंसं हे ठेवायचं मार्जिन आणि ड्रॉ करून घ्यायचं. बघा इथं आपल्याला सलवारसाठी जे लागणारी मापं आहेत ती इथं आपली पूर्णपणे टाकून झालेली आहेत. आणि आता आपण कटिंग करायला घेणार आहोत. अशा प्रकारे बघा कटिंग करायला कट करून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे सलवारची कटिंग करून घ्यायची आहे. आणि एकदम इथं थोडंसं अर्धा इंच असं मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून हा पार्ट आपल्याला परत जॉईंट करायचे आहेत. अशा प्रकारे इथं थोडासा पुढच्या साईडचा डबल फोल्डचा कपड्यात होता तो जॉईंट होता तो मी कट करून घेतलेला आहे. आणि आपल्याला इथं आता नेफ्यासाठी वरती जो नेफा आपण जॉईंट करतो त्याच्यासाठी हे साईडच्या तिरक्या कपड्यातून कपडा शिल्लक राहिलेला त्याच्यातूनच आपण नेफा तयार करणार आहोत. तर नेफा हा आपला 9.5 इंचांचा असतो. म्हणजे 38च्या पुढे 8.5 ते 9.5 इंचांचा आपण हा नेफा घेत असतो. बघा जो तिरका कपडा राहिला आहे त्याच्यातूनच मी हा नेफा कट करत आहे. अशा प्रकारे नेफा कट करून आपल्याला असा 9.5 इंचांचा नेफा तयार करायचा आहे. आणि शिलाई मारून आपल्याला तो जॉईंट करून घ्यायचा आहे. हे जॉईंट करत असताना बरोबर सरळ बाजू उलटी बाजू बघून जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. एकमेकांना दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे. चारही पार्ट आपल्याला जॉईंट करायचे आहेत एकामेकाला, म्हणजे जेणेकरून आपल्याला हा 9.5 इंचांचा नेफा भेटेल. रुंदी 9.5 इंचांची. आणि मी त्याच्यावर दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता हे जॉईंट केलेलं आहे त्याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला. अशाच प्रकारे आपल्याला हे चारही भाग एकमेकांना जोडून घेऊन दाबटीप देऊन घ्यायचे आहे. सीडघेराच्या निम्मे प्लस 4 ते 5 इंच आपण घेऊ शकतोय नेफा. बघा आता इथं नेफा जॉईंट करून झालेला आहे. आणि मी आता वरच्या साईडनं त्याला डबल फोल्ड करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला तिथून नाडी आतमध्ये टाकायसाठी ते नाडी टाकायचं बनवून घ्यायचं आहे. आणि इथं डबल टिप देऊन व्यवस्थित आपल्याला बनवून घ्यायचं आहे ते नाडी ओवायसाठी. अशा प्रकारे आपल्याला नाडी आतमध्ये टाकायसाठी हे डबल टिप मारून घ्यायचे आहे. व्यवस्थित ते तयार करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण नेफा सलवारला जोडून घ्यायचा.
अशा प्रकारे आपण फोल्ड करायचं आणि नाडी ओवायसाठी अशा प्रकारे आपला हा नेफा पूर्णपणे तयार झाला आहे. आणि साईडला असे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे, म्हणजे आपल्याला सलवार जॉईंट करताना लक्षात येतं. अशा प्रकारे आपल्याला नेफा सलवारला जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि नेफा जॉईंट करत असताना सलवारच्या कपड्याच्या नेफ्याला चुन्या टाकायच्या आहेत आपल्याला, नाहीतर चुकून आपण नेफ्याला चुन्या टाकू शकतो. त्यामुळे लक्ष देऊन आपल्याला सलवारच्या कपड्याच्या व्यवस्थित अशा छोट्या छोट्या 1-1 इंचाच्या चुन्या द्यायच्या आहेत, प्लेट्स द्यायच्या आहेत. हे बघा मी कसं हळूवार अशा व्यवस्थित चुन्या द्यायच्या आहेत नेफ्याच्या कपड्याच्या, आपल्याला सलवारच्या कपड्याच्या चुन्या द्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला चुन्या देत व्यवस्थित नेफा सलवारला जॉईंट करून घ्यायचा आहे. अशा पूर्णपणे आपल्याला हळूवार अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. ह्या सलवारला पूर्णपणे पुढे थोड्या चुन्या येतात आणि पाठीमागच्या साईडलाही थोड्या चुन्या येतात. पूर्ण सर्व साईडला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. आपल्याला हळूवार व्यवस्थित चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. इथं मी तुम्हाला जरा फास्टमध्ये दाखवलं आहे. तर अशा प्रकारे नेफा जॉईंट करून घ्यायचा. सर्व गोल राऊंड आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. बॅक साईडला पण आपल्याला थोड्या थोड्या चुन्या टाकायच्या आहेत. बघा इथं मी पूर्ण साईडनं चुन्या देऊन घेतलेल्या आहेत. 1-1 इंचाची चुन्या दिलेल्या आहेत मी इथं. अशा प्रकारे पूर्ण शिलाई मारून घ्यायची. डबल आपल्याला सलवारला पूर्ण डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. असे व्यवस्थित आपल्याला कापड नेफ्याचं कापड आणि सलवारचं कापड एका साईडला घेऊन आपल्याला अशी हळूवार अशी व्यवस्थित डबल टिप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपलं सलवारचा कपडा किंवा नेफ्याचा कपडा शिलाईमध्ये सापडणार नाही. असं करून व्यवस्थित अशी आपल्याला हळूवार कुठेही डबल घडी किंवा चुनी न पडता आपल्याला व्यवस्थित अशी डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा इथं आपली डबल टिप देऊन झालेली आहे. आणि आता आपण सलवारला खालच्या साईडनं बॉटमच्या साईडनं टिप देऊन घेणार आहोत. बघा इथं बॉटमला आपण एकदा सिंगल फोल्ड करून टिप मारून घेणार आहे आणि नंतरनं डबल फोल्डची शिलाई देणार आहे मी. बघा आता इथं डबल फोल्ड करून घ्यायचं आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. म्हणजे काय होतं, असं एकदा सिंगल फोल्ड करून शिलाई दिली ना की आपल्याला जेणेकरून दोन्ही कपडा पकडायची गरज नसते आणि 1-1 शिलाई दिली म्हणजे आपल्याला हळूवार आणि व्यवस्थित अशी शिलाई देता येते. मी इथं 2 शिलाई देऊन घेतल्यानंतर ना खालच्या साईडला 1, वरच्या साईडला 1 आणि मध्ये 1 अशा 3 शिलाई मारणार आहेत. म्हणजे आपल्याला इथं बॉटम पट्टी न यूज करता सुद्धा खूप छान असा बॉटमचा लूक येतो आणि छान दिसतं. बघा दुसरी साईडही मी तशीच रेडी करून घेणार आहे. हे बघा परत एकदा नीट लक्ष देऊन पाहू शकता तुम्ही. एक सिंगल फोल्ड केलं आणि नंतर हे डबल फोल्ड करून घ्यायचं आणि परत शिलाई देऊन घ्यायची आहे. 1 इंच साधारणतः 1 इंच मार्जिन बॉटमसाठी खूप होतं आणि छानही लूक दिसतो, त्याचा छान दिसतं. बघा अशा प्रकारे डबल टिप मारून घेतली आणि आता ही तिसरी शिलाई मधून द्यायची आहे. म्हणजे असं खूप छान बॉटमचा
लूक येतो आपल्याला बॉटमला. जेणेकरून आपल्याला इथं बॉटम पट्टी यूज जरी नाही केली तरीही काहीच प्रॉब्लेम येणार नाही, व्यवस्थित दिसतं ते. आणि इथं 1.5 इंच मार्जिन सोडून मी सलवारची फायनल फिटिंगची टिप देऊन घेणार आहे. इथंही आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपली सलवार ही कुठंही उसवणार नाही. आणि आता आपण नॉड तयार करूयात. सलवारसाठी नॉड लागते ना आपल्याला, ते आपण इथं तयार करून घेऊयात. नॉडसाठी मी इथं बघा 2 इंचाचा कपडा घेतलेला आहे आणि असे डबल फोल्ड करून असा नॉड तयार करून घेतले आहे. सलवार हा 40 सीट घेराचा आहे, त्यामुळे नॉड ही खूप मोठी बनवावी लागलेली आहे मला. बघा कशी झाली आहे आपली सलवार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. बाय. तोपर्यंत काळजी घ्या सर्वांची.